बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुणपणे हत्या केल्याची घटना घडल्याचं आपण पाहिलेलं आहे। या घटनेमुळे मस्साजोग ग्रामपंचायतचं सरपंच पद जे आहे ते रिक्त होतं। गेल्या 18 महिन्यानंतर ह्या ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली आणि आज 28 एप्रिल रोजी मस्साजोग ग्रामपंचायतची मतदान प्रक्रिया पार पडली। एकीकडे भावनिकतेचं वातावरण तर दुसरीकडे राजकीय वातावरण अशा पद्धतीचं आज आपल्याला दिवसभरात पाहण्यास मिळालं। तर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधामध्ये स्वरूपानंद देशमुख अशा पद्धतीने ही लढत झालेली आहे। या लढतीमध्ये आज सकाळपासून मतदार बंधू आणि भगिनींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, परंतु काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं। त्यानंतर सरपंच पदाचे उमेदवार असलेल्या अश्विनी देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काही खुलासे केलेले आहेत, तर दुसरीकडे दुसरे उमेदवार असलेले स्वरूपानंद देशमुख यांनी देखील या झालेल्या तणावाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपले बंधू हयात नसताना या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं दुःख धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून व्यक्त केल्याचं आपण पाहिलेलं आहे। आज मस्साजोग या ठिकाणी दिवसभरात कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया झालेली आहे, कशा पद्धतीचं तणावाचं वातावरण होतं, याचबरोबर सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुख, याचबरोबर धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काय भावना व्यक्त केलेल्या आहेत तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटतंय, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे ते चांगलंच करतील असा विश्वास आहे। नेमकं ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुमच्या पती नाहीत, या अगोदरच्या अनेक निवडणुका तुम्ही लढलेल्या आहेत, कोणी तर साहजिकच आहे। काय आठवणी आहेत निवडणुकीच्या आणि आता लोकांना काय वाटतं? अण्णा होते त्यावेळेस इतका संघर्ष करावा म्हणजे वैयक्तिक मला लागला नव्हता, जे पाहत होते ते अण्णाच पाहत होते, ती आज त्यांची उणीव फार जाणवत आहे। मस्साजोगचे गावकरी नेमकं मतदान कशा पद्धतीने करतील आणि जे अण्णांचं स्वप्न आहे ती तुम्हाला कसं पूर्ण करायचं? गावकरी तर चांगलंच असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, ते चांगलंच व्यवस्थित आमच्यासारखंच मतदान करतील आणि स्वप्न जे अण्णाचे आहेत ते खरोखरच आम्ही पूर्ण करण्यासाठी त्याच्यात उतरलेलो आहोत। मात्र विरोधी जे उमेदवार आहेत त्यांना अनेक टीका टिप्पणी केलेल्या होत्या, कामाच्या संदर्भात देखील टीका टिप्पणी केलेली होती, काय त्यांना उत्तर आहे का मतदारच उत्तर देतील? हा, मतदार तर उत्तरच देतील आणि काही नंतर एखाद्या वेळेस धनुभया वगैरे त्यांना सगळ्या माहिती आहे ते करतील त्यावर। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, तरी देखील लोकांनी अर्ज भरला आणि निवडणूक राहिले, कसं बघता यांच्याकडे? बघायचं आमचं तसं तर गाव म्हणजे हे सर्व जनता जरी असली तर आम्ही इथून पाठीमाग काम जी केलेले आहेत ती सर्व एक कुटुंबाप्रमाणे केलेले आहेत मिळून। आता लोकशाहीत प्रत्येकाला आहे ती उभारण्याची, त्यांची आता इच्छा काय असेल ती माहित नाही आम्हाला, पण तरी पण आम्ही जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करून सोबतच राहू। उद्या चलून त्यांचं जरी काय झालं तरी आता पुढे काय होईल ते पाहू आम्ही। पण काय लोकांपर्यंत काय तुम्ही घेऊन गेलात, मतदारांना कशा पद्धतीने भेटलात आणि मतदारांचं काय म्हणणं होतं? मतदारांना मी असं समोर जाऊन भेटलेली नाही, ते धनुभैया बाकीचे सगळे जनता, कारण मी कुठेच बाहेर जात नाही, यावेळेस पण मला बाहेर असं जावं पण वाटलं नाही। ही माझ्यावर वेळ यायलाच नाही पाहिजे होती पण ती आली, त्याबद्दल आता ती जनता एक अक्षरशः लोक माझ्यापाशी येऊन जनता सगळी म्हणली की ताई तुम्हीच उभा राहा आणि तुम्हीच उभा राहायला पाहिजे ना, अण्णाची स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकतात, त्यामुळे मी असं प्रत्येकाला काही म्हणलं नाही, त्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे। संतोष देशमुख ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस मी आणि माझे सर्व गावकरी, त्याच्यानंतर सर्व समाज, त्याच्यानंतर सर्व महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाच्या मागे पूर्ण एकजुटीनं उभा राहिला। त्यांच्यासाठी ज्या ज्या लढे करणं गरजेचं होतं त्या लढ्यामध्ये सगळे लोक आमच्या सोबत होते, त्यांच्या कुटुंबासोबत होते, परंतु हे राजकीय लढाई आहे, राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी। संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणून मी निवडणूक लढवित आहे, त्याच्यामुळे आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्या सोबत सगळं गाव होतं त्यांच्या कुटुंबासोबत,
आजही आहे आणि भविष्यात बी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. संतोष अण्णांसोबत एक दिवस एक क्षण जरी काढलेला आहे, त्याच्या आठवणीमध्ये संतोष अण्णांना ते मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत मतदार. आणि आज भाऊ नाही त्याची काय उणीव आहे हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून, फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा, तो आज माझ्यासोबत नाही आहे. तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे. ती उणीव कधी न भरून येणारी आहे. परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत. जवळपास 1000 मतदाराच्या मतदानात हक्क बजावणार आहे. किती टक्के मतदान होईल आणि कशा पद्धतीने मतदान होईल, काय कौल असेल, काय अपेक्षा? जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. जवळपास 1600च्या पुढं आणि 1800च्या मध्ये हे मतदान सगळं होईल आणि सुरळीतपणे ही मतदान प्रक्रिया पार पडेल. या अगोदरच्या निवडणुका तुम्ही सोबत लढलेला होता बंधुराज सोबत, आता नेमकं बंधुराज नाही, तर या अगोदरही तुमच्या वहिनी या सरपंच होता, उपसरपंच होता. आत्ताची निवडणूक पहिल्यांदाच भावा व्यतिरिक्त नाही, आज सक्का भाऊ नाहीये, आमच्या दोघांचं खूप मोठं कॉम्बिनेशन होतं. परंतु मला खऱ्या अर्थानं आज एवढे भाऊ मिळालेले आहेत गावात सुद्धा, एवढे पाठीराखी मिळालेले आहेत. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी जवळपास त्याच सगळ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या पाठीराख्यांनी केलेली आहे. खूप मेहनत घेऊन सगळ्यांना संतोषांना काय होते हे सांगण्याची गरज नव्हती, परंतु त्यांच्या काही आठवणी आणि त्यांची काही स्वप्न घेऊन हे सगळे जे गावातील मंडळी आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. अरे माझी शिट्टी महाराज माझं